महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधान भवनात बैठक संपन्न झाली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठक संपन्न झाली आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबत बैठकीत खरं तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान विरोधी पक्षनेते पदाबाबत संजय राऊत आणि नाना पटोले हे काय बोलले तेही ऐकूयात। नक्कीच आमचा हक्क आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेला फार मोठी परंपरा आहे। सत्ता कोणाची असो, पण विरोधी पक्षानं या राज्यामध्ये आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे। विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय, विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही आणि विधिमंडळ पक्ष सगळ्यांचा याला दिशा सापडणार नाही। मंत्र्यांची मनमानी चालू राहील, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील। अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे। इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत। त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही। विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे। त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्ष पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।